नमस्कार मित्रांनो, इंडियन तडका 07 चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे बटर पनीर भुर्जी आणि त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे। आलं आणि लसूण खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घ्यायचं आहे। 2 कांदे घेतले, ते बारीक बारीक कापून घेतले आहे आणि 2 टमाटर पण बारीक कापून घ्यायचे आहे। 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या लांब कापून, कोथिंबीर घेतली आहे सजावटीसाठी आणि 1 पाव पनीर घेतलेला आहे, ते असं जाडसर किसून घ्यायचं आहे आणि घरगुती मसाले। आता आपण एक पॅन तापत ठेवला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं। तेल तापलं की मग 1 चमचा बटर घालायचं। तेल आणि बटर दोघे घालायचं आहे आपल्याला पनीर भुर्जीमध्ये। मोहरी घालायची, अर्धा चमचा जिरं घालायचं। जिरं आणि मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपण आलं आणि लसूण घालणार आहोत। आलं लसूण चांगलं परतवून घेऊया। आलं आणि लसूण चांगलं परतवून झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण कांदा घालूया। मी 2 मोठे कांदे घेतलेले आहे, तुम्ही थोडेसे कमी जास्त प्रमाण करू शकता तुमच्या आवडीनुसार। कांदा कच्चा ठेवायचा नाही, सगळ्या बाजूनी छान परतवून घ्यायचा आहे। आपल्याला कांदा गोल्डन ब्राऊन होईल एवढा परतवायचा आहे। आता आपला कांदा चांगला परतवून झाला आहे। आता आपला कांदा चांगला परतून झालेला आहे। कांद्याला आपला छान कलर पण आला आहे। आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा भाजलेलं बेसन घालूया। भाजलेलंच बेसन घालायचं आहे, नाहीतर कच्चट वास येईल। बेसन घातल्यामुळे आपल्या भुर्जीला घट्टपणा येतो। आता त्याच्यात टमाटर घालून छान मस्त परतवून घेऊया। कांदा, टमाटर आणि बेसन छान एकत्र एकजीव करून घेऊ। आता आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले घालूया। मिरची घालू हिरवी, छान परतवून घेऊया। मसाला खाली लागू द्यायचा नाही आहे, म्हणून त्याला सारखं सारखं परतवत राहायचं। आता आपण जे घरचे मसाले आहेत ते घालूया। अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा पावभाजी मसाला आणि थोडासा त्याच्यामध्ये गरम मसाला पण घातलाय। पावभाजी मसाल्याने खूप छान चव येते। आता आपण त्या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत आणि हे मसाले चांगले शिजवून घेणार आहे। बेसनचा कच्चापणा निघून जाण्यासाठी आपण थोडंसं पाणी टाकून मसाला शिजवून घेतो आहे। आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा कस्तुरी मेथी टाकायची आहे, हाताने कुस करून टाकूया। कस्तुरी मेथ्याने वासही खूप छान येतो आणि चवही खूप छान लागते। आता आपण किसलेलं पनीर त्या मसाल्यामध्ये घालूया आणि छान परतवून घेऊया।
बघू शकता मित्रांनो तुम्ही, किती सुंदर कलर आला आहे आपल्या भाजीला. मसाला आणि पनीर छान एकत्र एकजीव करून घेऊया. खूप टेस्टी लागते ही भाजी. तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा. चवीपुरतं मीठ घालूया आणि छान परतवून घेऊ. आता त्याच्यावर झाकण ठेवून एक वाफ आणू आणि आपली भुर्जी तयार आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.